ह्याच कारणामुळे 2025 मध्ये आपल्या गाडीमध्ये डॅशकॅम असणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. असते दुसऱ्याची चुकी, परंतु आपल्यावरती नाव दिलं जातं की बाबा मोठा गाडीवाला येऊन ठोकलाय, आणि अशा वेळेला आपल्याला इन्शुरन्स क्लेम वगैरे मिळण्यामध्ये त्रास होतो किंवा पोलीस वगैरे जे ते मग त्रास देतात आपल्याला. जर आपल्याजवळ प्रूफ असेल तर अशा वेळेला आपण बऱ्याचशा गोष्टीपासून वाचू शकतो. आपण प्रूव्ह करू शकतो की आम्ही काहीही केलेलं नाहीये, माझी याच्यामध्ये काही चूक नाही आहे. त्यामुळे 3-4 हजाराची गोष्ट लावण्यासाठी कंजूसपणा करू नका. 2025 पासून आपल्या गाडीमध्ये हे असणं खूप जास्तच गरजेचं झालेलं आहे. तुम्हाला जर या डॅशकॅमची लिंक हवी असेल, जो की तुम्ही स्वतःहून आपल्या गाडीमध्ये लावू शकता, USB मध्ये ती वायर घुसवायची आणि डॅशकॅम जे आहे ऑटोमॅटिक चालू होतो. तशी जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला फक्त DM करा डॅशकॅम असं तिथे टाईप करा, ऑटोमॅटिकली लिंक तुम्हाला येऊन जाईल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती बघत असाल तर इथे खालीच बघा डॅशकॅमचं चित्र दिसत असेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आवडीचा डॅशकॅम जो आहे तो घेऊ शकता. मी जे डॅशकॅम वापरलेले आहेत माझ्या गाड्यांमध्ये किंवा माझ्या मित्रांच्या गाड्यांमध्ये जे बघतो आहे, त्यातले जे मला आवडलेले आहेत त्याचीच लिंक मी जी आहे ती खाली दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा किंवा मला डॅशकॅम असं पाठवा, तुम्हाला लिंक मिळेल, त्यातील तुम्हाला आवडीचा डॅशकॅम तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि तुम्ही रस्त्यावरती सेफ असाल. दुसऱ्याच्या चुकीमुळे झालेले अपघात किंवा कधी कधी जे ते आपण ट्रॅफिक रूल तोडलेला नसतो तरी देखील ट्रॅफिक पोलिसवाले बोलतो तुम्ही सिग्नल जम्प केलेला आहे, तुम्ही जे ती लेन चेंज केलेली आहे. अशा वेळेला जर आपल्याकडे प्रूफ असेल. हाँ जी बताइए। मोबाइल यूज कर रहे हो, साइड में देख लो, कॉल रिकॉर्ड देख लो। सामने कर रहा है यार, फिर बकवास। मेरे पास कैमरा लगा है जी, कैमरा लगा है मेरे पास। तू आगे जाता झूठ बोल रहा है। चोर। तर आपल्याला कोणीही आपलं काही वाकडं करू शकणार नाही. त्यामुळे ही थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे ती करून घ्या, तुम्ही तुमच्या पूर्ण ड्रायव्हिंग मध्ये सेफ असाल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, त्यांना देखील कळू दे डॅशकॅम किती महत्त्वाचा आहे.